हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड। तर मित्रांनो, सध्या सकाळचे 9 वाजायला आलेत आणि आता आम्ही निघतोय बोईसरला जाण्यासाठी। सो बाबांना खूप दिवस भेटलो नव्हतो, सो म्हणून आज जातोय। सो बॅग पण रेडी आहे माझ्यासोबत, अजून एक पिशवी आणि एक बॅग आहे। सो चला, तर आता आम्हाला जायचं अंधेरीला आणि अंधेरीवरून डायरेक्ट गाडी आहे, सो डायरेक्ट बोईसरला थांबेल। सध्या मी आहे अंधेरी स्टेशनला आणि अजून इथून अर्धा तास लागणार आहे बाई ट्रेनला यायला। सो बघूया आता कधी येते। कंटाळा आलाय, कधीपासून आम्ही इथे बसलोय। अजून 15 मिनिटांनी ट्रेन येणार आहे बाई। मम्मी पण कंटाळली आहे गाईस। चलो बाई, ट्रेन आले आपली, मम्मी रेडी झाली आहे। चलो बाई, उतरलो आम्ही ट्रेनमधून। सो आता इथून ऑटो वगैरे पकडावं लागतो। हा, इकडे तर मुंबईपेक्षा जास्त गरमी आहे। तो आता उसाचा रस पिऊया जरा। इकडे उसाचा रस दिसतोय भाई। चलो भाई, आ गया अपना। तो इथे करवंद काही रस पिऊन जरासं बरं वाटलं। बड्या उन्हामुळे जास्त परेशानी होते। बसलो आता मी ऑटोमध्ये आणि ऑटो भरल्याशिवाय इथे जात नाही। मम्मी इथे बसली आणि इथे जागा आहे थोडीशी। ह्या सीट वगैरे भरल्यानंतरच गाडी पुढे जाणार। चलो भाई, उतरलो आम्ही रिक्षामधून आणि आम्ही मामांना खोटं सांगितलंय की आज नाही उद्या येणार आहे, बट आम्ही आजच आलोय। बघूया ते कामावरती गेलेत की नाही, कारण की आम्ही गेल्यावरती ते सुट्टी घेतात, तर म्हणून त्यांना आम्ही सांगितलं नाही। ते ऊन खूप जास्त आहे, चालून माझी तर हालत खराब झाली आहे उन्हामुळे। आणि वरून माझ्या जर सामान वगैरे। तो हा आहे सोसायटीचा गेट आणि घराच्या इथे आलोय आम्ही। चला मामा आहेत का बघूया आपण आतमध्ये। बाबा झोपलेत गाईस। बाबा एकटेच वाटतं झोपलेले। ते उघडलंय बाबाने दरवाजा। बरे आहेत का गाईस? माझ्या डोळ्यात घाम गेलाय भाई, इतकं गरम आहे बाहेर। हे बघा। सो गाईस, फायनली बाबा भेटले। भाई जेवून नव्हतं आलो आम्ही, खूप भूक लागलेली। सो आता जेवतो इथे। काल बाबांना पुरणपोळी बनवलेली। चलो भाई, मस्तपैकी जेवण झालं आणि सकाळी मामानी मला कॉल केला होता, तेव्हा ते बोलले की मी नाईटला वगैरे जाणार आहे। त्यानंतर ते बोलले की कधी येत आहेत, तर आम्ही बोलले की उद्या येणार आहे भाई। मध्ये आता नाईटला नाही तर आता डेला गेले, तर ते संध्याकाळीच येतील डायरेक्ट। हा नळ गाईस कंटिन्यू चालूच असतो, बंद नाही होत। येताना भाई आम्ही करवंद घेतला होता, सो खाऊया याला आता। हे बघा भाई, करवंद खायला खूप मजा येते। आरेमध्ये पण खूप करवंदाचे झाड आहेत, पण ते मी एकदाच खाल्ले होते एका झाडाचे, बट आज इथे मार्केटमध्ये करवंद बघितले, सो हे घेतले। भाई हा एरिया मला खूप आवडतो, कारण की इथे सगळीकडे ग्रीनरी आहे भाई। इकडे पण सगळीकडे झाड आहेत, इथे पण खूपशा बघण्यालायक जागा आहेत। सो बघूया आज किंवा उद्या जाऊया संध्याकाळी। 4 वाजायला आलेत आणि मी आता चाललोय दुकानात। बघा भाई, बसण्यासाठी मस्त गेले ते झाडाखालीच। चलो भाई, मी मला खायला घेतलंय। गाईज इथे पाऊस सुरू झालाय आणि आजच पाऊस पडतोय इथे। गाईज मम्मीचं डोकं दुखतंय, सो आता मला गोळी आणायला सांगितले। चला फिरूया आता जरा इकडे तिकडे। चलो भाई, गोळी घेतली। गाईज मी फिरतोय असं इकडे तिकडे, मला माहित नाही कुठला रस्ता कुठे जातोय, बट मी एका रस्त्यावरती आलोय सध्या। आणि इथून भाई व्ह्यू कडक दिसतोय। हा बघा रोड आहे, तिथे सोसायटी वगैरे आहेत। सो इथून आय थिंक मेन रोड येतो, जाऊन बघूया आपण। हे बघा भाई, मस्त दिसतंय हे। गाईज मला इथे खेकडा दिसलाय, तो बघा। याला सुद्धा पकडलं असतं, पण जाऊ द्या, खेकड्यांना मी आता हात नाही लावणार यावर्षी तरी। सो मी पोचलोय मेन रोडला। सो मामांची कंपनी वगैरे त्या साईडला आहे। बघूया आता ते कधी येतील, 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत येतील। आणि अजून त्यांना माहिती नाही की आम्ही लोक आलोय। चालत पुढे आलोय, मला माहित नाही कुठला रस्ता कुठे जातो, बट तरी सुद्धा मी आलोय पुढे। भाई गाड्या खूप स्पीडने जातात इथून। मी अजून पुढे नाही जाणार, मी खूप पुढून आलोय भाई, तिथून आलोय मी। ओ भाई, इथे घुशींनी काहीतरी बनवलंय गाईज। हे सगळे जे बिळ आहेत ना, हे घुशींचे आहेत। इथून इथे मी निघालोय परत घरी जाण्यासाठी। चलो भाई, आलोय मी बाहेरून। 1 hour later. सध्या 9 वाजायला आलेत आणि आम्ही सध्या आता बाहेर आलेलो, मी आणि परशुदा वगैरे। तो आहे परशुदा भाई। मामा अजून नाही आलेत, मामा तिकडे थांबलेलं वाटतं कंपनीत। सो बघूया आता कधी येत आहे। कर्नाकोला पाऊस आलाय, हे बघा भिंतीतून पाणी येतंय खाली, ते बघा। मामा आज भिजून येणार आहेत आणि आज आम्ही आलो आणि आजच त्यांना लेट व्हायचा होता। बघू आता 10 वाजायला आलेत आणि ते अजून घरी नाही आलेत। भाई पाऊस मस्त पडतोय आज, पूर्ण थंड एन्व्हायरमेंट झालं। की दिवस आमच्या घरी गरमीच आम्ही मरत होतो आणि आज भाई थंड वाटते जरा इथे। वरती काही टॅरेस पण आहे, पण उद्या जाऊया टॅरेसवरती।
भाई खाली पाणी जमा झालंय, मुलं बघा गाईस, मामा येत आहेत समोरून. हे बघा हे बघा कुठून आले हात दाखवा. हे बघा इंजिनियर. मित्रांनो माझं जेवण वगैरे झालं आणि मामा वगैरे आलेत, आता लेट आले 10 वाजता. तर सध्या 11 वाजतात आणि मी आता झोपणार आहे भाई, कारण की थकलोय मी दिवसभर. चालायला वगैरे गेलो होतो मी रस्त्यावर, मला माहित नाही कुठे गेलेलो, पण आता सध्या तरी मी झोपतो. तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो सकाळी. बाय बाय, गुड नाईट. The next day. हे गुड मॉर्निंग गाईस. भाई 8 वाजता सकाळचे आणि आता मी सध्या चाय पितोय. मामा पण सध्या कंपनीत गेले आणि ते आता 9 वाजेपर्यंत येतील वाटतं, 9-10 वाजेपर्यंत. तर बघूया आपण कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला वगैरे, जरी ते जवळ वगैरे काही प्लेस वगैरे असेल तर मी तिकडे मामांना बोलतो की तिकडे जाऊया. बाबा इथे पाणी भरतायत. काल गाईस पाणी आलं नव्हतं, सो आज सकाळचं काही भरावं लागतंय. तर आता मी करतो आहे वर्कआउट, कारण मला 3 महिने वर्कआउट करायचे आणि मला त्यानंतर जिम लावायचे. मला गोट्याने ॲडवाइस दिलेली की 3 महिने तू आधी वर्कआउट कर, रनिंग कर, त्यानंतरच जिम लाव, त्यानंतरच मी जिमच्या लायकी जाणार, तो मला असं बोललेला. सो म्हणून मी आता घरातच काय ना काय करतो आणि थोडंसं रनिंग वगैरे केली तर करतो. वर्कआउट इज डन गाईज. ही वाली रूम बंद असते आणि बॅचलर लोकांची रूम आहे म्हणून भाई बघा कशी घाण आहे. इथे फॅमिली वगैरे राहत नाही. बाबा याच्या आधी इथे 4-5 लोक राहत होते, मामा आणि एक सुपरवायझर अजून होता आणि 2-3 जण अजून होते. सो त्यामुळे रूम अशीच आहे. बॅचलर लोकांची भाई रूम अशीच असते. इकडे कपडे बिपडे असतात, हे इकडे घाण, बॅग लटकवलेली आणि पूर्ण खालीच असते रूम. बाबा झोपलेत गाईज, पाणी भरून थकले. चला भाई आता आपण जातो आहे टॅरेसवरती. फर्स्ट टाइमच जातोय टॅरेसवरती. चलो भाई आलो आपण. कपडे बिपडे सुकवले तिकडे. काही लांब लांबपर्यंत सगळ्या बिल्डिंगच दिसतात मला इथे. आणि इथे काहीच मोठ्या मोठ्या बिल्डिंग नाहीत, फक्त 3-4 माळ्याच्या बिल्डिंग आहेत किंवा जास्तीत जास्त 5-6 माळ्याच्या आहेत. याचं रिझन इथली जमीन असू शकते, कारण की गावची जमीन जशी असते एवढी स्ट्रॉंग नसते. सो इथली पण तशीच जमीन आहे. भाई मी सध्या जिथे उभा आहे ना, इथून एका मुलीने उडी टाकली होती. काय झालेलं काय माहिती, बट इथून खाली तिने उडी मारली होती. जे हात पाय वगैरे सगळे तुटले आणि ती हॉस्पिटलमध्ये होती, बट ती अजून जिवंत आहे. भाई इथून तिने डायरेक्ट तिकडे खाली उडी टाकलेली. आता इकडे पाऊस पडत होता आणि आता लगेच ऊन आलंय आणि भाई ऊन इकडचं खूप डेंजरस आहे. सो मी जातो आता खाली. तर मित्रांनो सध्या तरी मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयाच लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर.